सामाजिक संकल्पनेतून साकार झाली आहे दवाखान्यातील दानपेटी। याच संकल्पनेतून व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल बॅनियन ट्री पवन नगर सिडको येथे शासन योजनांची माहिती व मार्गदर्शन मेळावा संपन्न झालाय। यावेळी प्रमुख मान्यवर शिवसेना महानगर प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष सरकारी योजना श्री भूषणजी जुन्नरे साहेब, श्री प्रशांत पानसरे सर, श्री मयूर क्षत्रिय सर, श्री मनोज चौधरी सर, पत्रकार कवी श्री सुभाष जाधव व ज्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली असे सर्व दवाखान्यातील दानपेटी ग्रुप मधील सन्माननीय सदस्य व कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य सचिन पुंडमाळी सर यांनी केले। भूषण जुन्नरे सर यांनी जवळपास शासनाच्या सर्व योजनांची माहिती दिली आहे, जसे की बसमध्ये झालेला अपघात, रेल्वेमध्ये झालेला अपघात, नॅशनल हायवेवर झालेला अपघात व त्या तिकिटावरील विमा या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतात। शासनाच्या जवळपास 50 पेक्षा जास्त योजनांची आज सरांनी जी सविस्तर माहिती दिली आहे ती नक्कीच ज्ञानात भर पाडणारी असेल। तसेच प्रशांत पानसरे व सुभाष जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। जे सभासद आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील सरकारी योजनाबद्दल माहिती आज समजल्यामुळे त्याचा फायदा त्यांना भविष्यात गरजेच्या वेळी निश्चितच होणार यातील मात्र शंका नाहीये। दवाखान्यातील दानपेटी ही रुग्णसेवांसाठी मोलाची मदत ठरेल असे संस्थेचे आयोजक नयन सावंत, प्रभाकर मानवतकर, विजय महाले व इतर सहकारी यांनी सांगितले। अतिशय मनमोकळेपणाने आपल्याला हा हॉल अवेलेबल करून दिला जातो। या ठिकाणी चहा पाण्याची सर्व व्यवस्था केली जाते आणि ग्रुपसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे असे आपले सचिन माळी सर यांचे स्वागत आणि सत्कार विनंती करतो। कधी तुमची गरज आहे की आज नाही तर तुम्ही उद्याला पूर्ण करू शकता, पण वैद्यकीय ही गरज अशी आहे ना त्या क्षणाला आपण त्याला सामोरं जावं लागतं। आज आपण म्हणू नाही शकत की मला हार्ट अटॅक आला जाऊ डॉक्टरकडे उद्या किंवा परवा, तोपर्यंत आपलं जीव राहतो त्याची परिस्थिती असते। हॅलो हॅलो खाली कनेक्ट झाला, हॅलो हॅलो आवाज खाली जातो वाटतं। दवाखान्यातील दानपेटी हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ही दानपेटीची जी संकल्पना आहे ही अतिशय सुंदर आहे। भरपूर ठिकाणी फिरत असताना हा शब्द कधी ऐकला नव्हता, दानपेटी। ती पण कोणाची दानपेटी? आपल्या घरात दानपेटी असते, आपला काय असतो, गल्ला असतो, बरोबर आहे की नाही? आपल्या बँकेमध्ये पैसे असतात, आपण इतर ठिकाणी खूप काही खर्च करत असतो, पण एक माणसाने माणसासाठी माणुसकी जपणे हाच खरा मानवता धर्म समजून कर्म आणि धर्म ह्या दोन गोष्टी असतात। कर्म करता करता हे छान असं कार्य केलेले आहेत आणि यामध्ये सर्वजण आपण सामील होऊन चांगल्या पद्धतीने दवाखान्याची दानपेटी ही आपल्यासाठी नाही तर आपले जे काही रुग्ण आहेत, इतर काही परका नसून। न्यूजसाठी सुभाष जाधव, नाशिक।